नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो असा कुठला इंडिकेटर किंवा अशी कुठली ॲडव्हान्स प्राइस ॲक्शनची मेथडॉलॉजी आहे का की ज्यांनी तुम्हाला इंट्राडे किंवा वेगवेगळ्या टाइम फ्रेमवरती सक्सेस मिळवता येऊ शकतो? सो येस, अशी कन्सेप्ट आहे आणि अशा सपोर्ट आणि रेझिस्टन्सच्या लाईन तुम्ही ड्रॉ करून कुठल्याही टाइम फ्रेमवरती कुठल्याही इन्स्ट्रुमेंटवरती ट्रेड करू शकता. सो आजपासून जी आपण सिरीज सुरू करणार आहे, सो बेसिकली हा जो कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टनी मला इंट्राडे ट्रेडिंगमध्ये सक्सेस दिलेला आहे आणि मी सगळेच्या सगळे जे काही माझा स्टडी आहे त्या सिरीजच्या बाबतीत किंवा त्या कन्सेप्टच्या बाबतीत, तर तो सगळा स्टडी मी इथे आज तुमच्यासोबत मांडणार आहे आणि ह्या सगळ्या सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज त्या संदर्भात डिस्कस करणार आहोत. सो कन्सेप्टचं नाव आहे कॅमरिला पिव्होट्स आणि हा सगळ्यात फेवरेट कन्सेप्ट आहे प्राइस ॲक्शनचा माझा. आणि मी ऑलमोस्ट एव्हरी डे चार्टवरती कॅमरिला पिव्होट्स माझ्या लावलेलेच असतात. अदर दॅन सीपीआर, कॅमरिला पिव्होट्स हा एक पॉवरफुल कन्सेप्ट आहे प्राइस ॲक्शनचा. सो कॅमरिला हा वर्ड जो आहे तो जितकं की मला माहिती की हा स्पॅनिश वर्ड आहे आणि त्याचं मीनिंग आहे सिक्रेट. सो बेसिकली कॅमरिला पिव्होट्स ची जी सुरुवात आहे, थोडंसं हिस्ट्री जाणून घ्यायची झाली तर एक सिक्रेट ग्रुप होता लोकांचा की ज्यांनी हे कॅमरिला पिव्होट्सचे इक्वेशन्स बनवले. बेसिकली कॅमरिला पिव्होट्स किंवा कुठलाही प्राइस ॲक्शनचा कन्सेप्ट घेतला तर हे काय आहेत, हे इक्वेशन्स आहेत, कॅल्क्युलेशन्स आहेत आणि त्या कॅल्क्युलेशन्सच्या बेसवरती तुम्हाला चार्टवरती काही लाईन्स ड्रॉ करून मिळतात. ठीक आहे, आणि त्या खूप ब्युटिफुली काम करतात. तर त्या खूप चांगल्या प्रकारे का काम करतात? कारण की मोस्टली जे काही प्रो ट्रेडर आहेत, जे काही प्रॉफिटेबल ट्रेडर आहेत, ते त्या लेवलला तिथे ट्रेड करत असतात. त्याच्यामुळे तिथे आपल्याला पर्टिक्युलरली रिॲक्शन्स बघायला मिळू शकतात आणि आपल्याला असं दिसतं की त्या लेवल्स खूप ब्युटिफुली काम करतात. सो आज आपण डिस्कस करणार आहे कसं आपण कॅमरिला पिव्होट्स आपल्या चार्टवरती लावायचे आणि किती पिव्होट्स असतात, कशा पद्धतीने ते रीड करायचे आणि काय सेटिंग ठेवायची, कुठल्या टाइम फ्रेमसाठी कसे कॅमरिला पिव्होट्स बघायचे. सो हे आज आपण डिस्कस करणार आहे. चला तर मग लॅपटॉप स्क्रीनवरती बघूया बेसिक्स ऑफ कॅमरिला पिव्होट्स. सो बेसिकली कॅमरिला पिव्होट्सच्या ज्या लेवल आहेत, ज्या मेन सपोर्ट लेवल्स आहेत, त्या अशा आहेत S1, S2, S3, S4 आणि S5. ओके, सो इतक्या ह्या सपोर्ट लेवल्स आहेत. ठीक आहे, सपोर्ट लेवल्स म्हणजे जो काही आपला पिव्होट पॉइंट आहे त्याच्या खाली ह्या सपोर्ट लेवल्स असतात आणि रेझिस्टन्स लेवल्स ज्या असतात. ठीक आहे, सो रेझिस्टन्स लेवल्स आहेत R1, R2, R3, R4 आणि R5. ओके, सो बेसिकली आपल्याला जर चार्टवरती कॅमरिला पिव्होट्स जर आपल्याला ड्रॉ करायचे असतील तर ते आपण कशा पद्धतीने ड्रॉ करू शकतो. सो आता मी इथे रिमूव्ह करते, इंडिकेटर्स मध्ये जायचं. सो सध्या मी ट्रेडिंग व्ह्यूचा हा चार्ट ओपन करते आणि इथे आपल्याला पिव्होट पॉइंट स्टँडर्ड, ओके, म्हणून एक टेक्निकल इंडिकेटर आहे, तो आपल्याला सिलेक्ट करायचा. स्टार मार्क केला तर तो तुमच्या फेवरेट्स वरती सेव्ह होईल. आता पिव्होट पॉइंट स्टँडर्ड जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा पिव्होट्स ट्रॅडिशनल ऑटो, ठीक आहे, सो हे असं डिफॉल्ट सिलेक्शन असतं. तर इथे तुम्हाला सेटिंग्स मध्ये जायचंय आणि सेटिंग्स मध्ये जाऊन इथे इनपुट मध्ये जे टाईप आहे, सो इथे ट्रॅडिशनलच्या ऐवजी आपल्याला कॅमरिला यूज करायचंय कारण की आपल्याला कॅमरिला पिव्होट्स बघायचे आहेत. आणि पिव्होट्स टाइम फ्रेम मध्ये इथे ऑटो का आपण सिलेक्ट करायचं, कारण की जर का मी टाइम फ्रेम चेंज केलं तर त्यानुसार माझे कॅमरिला पिव्होट्स पण ऑटोमॅटिकली चेंज होतील. मला लक्षात ठेवायची गरज नाही दरवेळेला की जर का मी टाइम फ्रेम चेंज केलं तर मी कुठले कॅमरिला पिव्होट्स प्लॉट करू, हे आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही जर आपण इथे ऑटो सिलेक्ट केलं तर. आणि इथे नंबर ऑफ पिव्होट्स बॅक म्हणून हे जे काही आहे, तर किती पिव्होट आपल्याला हिस्टॉरिकल बघायचे ते तुमच्या हिशोबाने तुम्ही कुठलाही नंबर ठेवू शकता. आता आपण असंच खाली आल्यानंतर इथे मेनली हे डिफॉल्ट आपल्याला अशा पद्धतीने चार्ट वरती हे पिव्होट्सच्या लाईन ड्रॉ केलेल्या दिसते. ठीक आहे, सो आता इथे जो काही पिव्होट पॉइंट आहे तो मला बघायचा
बघायचा नाहीये. सो इथून मी पिव्होट पॉइंट डिसेबल करते. S1 S2 ह्या ज्या पहिल्या 2 सपोर्टच्या लाईन आहेत कॅमरिलाच्या, त्या खूप जवळजवळ असतात आणि प्राइस ऍक्शन इतकी व्होलाटाईल असल्यामुळे साधारणतः खूप सारे जे कॅमरिला ट्रेडर्स आहेत ते S1 S2 आणि R1 R2 असे हे जे पहिले 2 सपोर्टच्या लाईन आणि पहिल्या 2 रेजिस्टन्सच्या लाईन हे अवॉइड करतात चार्ट वरती प्लॉट करणं, अदरवाईज खूप कन्फ्युजन होतं. सो आता ह्या सिनारिओमध्ये आपल्याकडे इम्पॉर्टंट किती लेवल्स राहतात, तर आपल्याकडे इम्पॉर्टंट फक्त ह्या 6 लेवल्स राहतात. S1 S3 S4 S5 R3 R4 R5. ठीक आहे. सो आता जो काही कन्सेप्ट मी तुम्हाला सांगणार आहे तो असा आहे की देर आर 2 टाइप्स ऑफ ट्रेडर्स बेसिकली. ओके. सो एक ट्रेडर जे आहेत ते रिस्पॉन्सिव्ह ट्रेडर असतात. ओके. आणि जे दुसरे ट्रेडर असतात ते इनिशिएटिव्ह ट्रेडर असतात. ठीक आहे. सो रिस्पॉन्सिव्ह ट्रेडर कोणाला म्हणायचं की जेव्हा प्राइस एका रेजिस्टन्स पर्यंत जाते तेव्हा ते रिस्पॉन्सिव्ह ट्रेडर त्या रेजिस्टन्स लेवलला शॉर्ट करतात आणि दे मेक शुअर की त्या जी काही प्राइस रेंज मध्ये आहे त्या रेंज मध्येच त्या इन्स्ट्रुमेंटची त्या सिम्बलची प्राइस राहिली पाहिजे. त्यासाठी ते रिस्पॉन्सिव्ह ट्रेडर तिथे शॉर्ट करत असतात, म्हणजे वरती शॉर्ट करतात आणि खालून बाय करतात इम्पॉर्टंट सपोर्ट लेवलवरनं. ठीक आहे. हे झाले रिस्पॉन्सिव्ह ट्रेडर. इनिशिएटिव्ह ट्रेडर कोण असतात, तर इनिशिएटिव्ह ट्रेडर हे असतात की जे ब्रेकआउट ट्रेडिंग करतात किंवा ब्रेकडाऊन ट्रेडिंग करतात. म्हणजे काय, तर रेजिस्टन्स ब्रेक झाल्यानंतर तिथे हाय प्राइसला बाय करतात आणि प्राइस एका नवीन हायला नेऊन ठेवतात. सिमिलरली जर सपोर्ट ब्रेक झाला तर तिथे ते शॉर्ट करतात खालच्या प्राइसला आणि प्राइस एका नवीन लो ला नेऊन ठेवतात. सो हे फरक आहे रिस्पॉन्सिव्ह ट्रेडर आणि इनिशिएटिव्ह ट्रेडर मध्ये. सो आता तुम्ही म्हणाल की हे काय, हे थेरी कशासाठी, तर ही थेरी अशासाठी, हे जे काही कॅमरिलाचे लेवल्स आहेत, सो हे रिस्पॉन्सिव्ह ट्रेडर आणि इनिशिएटिव्ह ट्रेडर ह्या कॅमरिलाच्या लेवल्स खूप केअरफुली वॉच करत असतात. ठीक आहे. तर कशासाठी, तर S3 ही जी लेवल आहे, ठीक आहे. सो टू बी स्पेसिफिक जर मला तुम्हाला दाखवायचं झालं तर S3. ओके. आता ह्या पीपीटी मध्ये तुम्ही बघाल तर ऍक्च्युली H3 H4 H5 सो हे सुद्धा नॉमेनक्लेचर वापरले जातात R3 R4 R5 च्या ऐवजी, आणि S3 S4 S5 च्या ऐवजी L3 L4 आणि L5 हे लेवल्स वापर, म्हणजे नॉमेनक्लेचर फक्त थोडंसं डिफरन्स आहे. तर बेसिकली जो S3 आणि R3 हा जो लेवलचा म्हणजे पहिली म्हणजे थर्ड सपोर्ट लेवल आणि थर्ड रेजिस्टन्स लेवल, या लेवल अशा आहेत की जिथे रिस्पॉन्सिव्ह ट्रेडर एंट्री घेतात आणि तिथून प्राइस खाली आणण्याचा, म्हणजे R3 वरनं खाली आणण्याचा प्रयत्न करतात, S3 वरनं बाय करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे S3 ही लेवल बाय रिव्हर्सल साठी वापरली जाते. R3 ही लेवल सेल रिव्हर्सल साठी वापरली जाते. इनिशिएटिव्ह ट्रेडर कुठे येतात, तर R4 च्या वरती जर ब्रेकआउट झाला, ठीक आहे. सो R4 च्या वरचा ब्रेकआउट हा एक बुलिश ब्रेकआउट मानला जातो आणि त्याचं टार्गेट R5 पर्यंत अपेक्षित असतं. सिमिलरली S4 चा ब्रेकडाऊन जो आहे तो S5 पर्यंतचं टार्गेट असतं. सो इथे जे ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊनचे जे ट्रेडर आहेत ते आहेत इनिशिएटिव्ह ट्रेडर, की जे हायला बाय करतात किंवा लोला शॉर्ट करतात आणि एक नवीन हाय बनवतात किंवा एक नवीन लो बनवतात. सो कन्सेप्च्युअली जर आता आपण इथे बघायला गेलो, सो कुठलाही चार्ट कुठल्याही टाइम फ्रेम वरती तुम्ही वापरू शकता. सो इथे मी निफ्टीचा 5 मिनिट्सचा चार्ट प्लेस केलेला आहे. 15 मिनिट्सचा चार्ट जर का मी ड्रॉप केला, सो तुम्हाला असं बघायला मिळेल की ज्या प्राइस ऍक्शन आहेत ते ह्या इम्पॉर्टंट कॅमरिला लेवल्स वरती तुम्हाला रिॲक्ट करताना दिसतील. ठीक आहे. सो मेनली जसं की तुम्ही इथे बघितलं की इथे S3 ला सपोर्ट घेतलेला आहे. इथे R3 ब्रेकआउट झाल्यानंतर R4 चा ब्रेकआउट झाल्यानंतर कंटिन्युअसली प्राइस वरती राहिलेली आहे.
सो इतकं ब्युटिफुली तुम्हाला हे बघायला मिळतं. इथे R5चं रिजेक्शन आलेलं आहे, पण R4 ला इथे पुन्हा एकदा सपोर्ट घेऊन प्राइस वरती चाललेली आहे. सो अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही टाइम फ्रेमला कुठलाही इन्स्ट्रुमेंट म्हणजे अगदी तुम्ही स्टॉक्स, कमोडिटीज किंवा क्रिप्टो कुठेही तुम्ही हा इंडिकेटर किंवा हे प्राइस ऍक्शनचे सपोर्ट आणि रेझिस्टन्सचे लेवल बेसिकली बघू शकता आणि तिथे तुम्ही ऑब्झर्व करू शकता की प्राइस कशा प्रकारे ह्या लेवल्सना रिस्पेक्ट करते आणि तिथेच बरोबर वीक बनतात आणि तिथेच बरोबर सपोर्ट घेतला जातो, तिथेच बरोबर रेझिस्टन्स फेस केला जातो. जसं इथे तुम्ही बघू शकता अवरली चार्टला गॅप डाऊन नंतर S4 वरनं ट्रिमेंडस सपोर्ट घेण्यात आलेला आहे. सो असं आपल्याला मॅजिक वर्क होताना दिसू शकतं जर का तुम्ही कॅमरीला वापरून ट्रेडिंग करताय तर. आणि कुठेतरी अक्युरेसी जी आहे, सो मेनली इथे अजून एक मोठं सिक्रेट असं आहे की जर तुम्ही ट्रेडमध्ये आहात तर अनेकदा असं होतं की तुमचं टार्गेट येत नाही, पण प्राइस ऍक्च्युली तुमच्या डिरेक्शननी जाते आणि एका लेवलला प्राइस रिव्हर्स करते आणि तुमचा SL हिट होतो. कारण की अनेकदा असं होतं की कुठली तरी इम्पॉर्टंट कॅमरिलाची लेवल तिथे असते की तिथून ते रिजेक्ट करतं आणि मग तुमचा पॉझिटिव्ह असलेला ट्रेड सुद्धा तुम्हाला निगेटिव्ह मध्ये क्लोज करायला लागू शकतो. सो एंट्रीसाठी जितका कॅमरीला पिवोट्स इम्पॉर्टंट आहे तितकंच एक्झिटसाठी सुद्धा, म्हणजे कुठे मला बाहेर पडायचंय हे सुद्धा मला कळायला हवं. सो हे अशा प्रकारे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे कॅमरीला पिवोट्स वापरून एंट्री आणि एक्झिट दोन्ही प्लॅन करता येतात. तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल, तुम्ही कुठल्याही प्रकारचं इंट्राडे स्कॅल्पिंग अशा प्रकारचं सुद्धा तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर तुम्ही कॅमरीला पिवोट्स तिथे प्लॉट करून बघू शकता त्या इन्स्ट्रुमेंटवरती आणि तुम्हाला हे नक्की बघायला मिळतं की कशा पद्धतीने कॅमरीला लेवलचा सपोर्ट आणि रेझिस्टन्स घेतला जातो. आणि ही ब्युटी बघून ऍक्च्युली खूप छान वाटतं, कारण की हा खूप वास्ट स्टडी आहे. म्हणजे जसं आपण पिवोट्स स्टडी केलेले CPR सोबत, सो सिमिलरली तुम्हाला कॅमरिला मध्ये सुद्धा तसे सेटअप बघायला मिळतात. आणि या सिरीज मध्ये बेसिकली जे आपण पुढे डिस्कस करणार आहे तर आपण स्ट्रॅटेजीज डिस्कस करणार आहे युझिंग कॅमरिला पिवोट्स, कॉम्बिनेशन ऑफ CPR आणि कॅमरिला कसं वापरायचं, कशा पद्धतीने आपल्याला ब्रेकआउट वाले स्टॉक म्हणजे स्क्रीनर बनवता कसा येऊ शकतो, कसे आपण ते वापरू शकतो. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट मी ह्याच्यामध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करणार आहे की एखादा जो काही सेटअप आहे, सो मोस्ट ऑफ द टाइम काय होतं की आपण इथे इथे हा सेटअप चालतोय, हा किती चांगल्या प्रकारे चालतोय हेच फक्त आपण दाखवतो, पण तिथे जर आपल्याला हे कळलं की हा सेटअप कुठे चालत नाही, ठीक आहे, सो आपण थोडंसं इनडेप्थ स्टडीमध्ये जाणार आहे की एखादा सेटअप कुठे चालणार नाही आणि कुठे चालेल. सो थोडंसं त्याचं इनडेप्थ नॉलेज मी देण्याचा प्रयत्न करीन. सो आजच्यासाठी इतकंच आहे. तर तुम्ही नक्की तुमच्या इन्स्ट्रुमेंटवरती, तुमच्या टाइम फ्रेमवरती जाऊन हे कॅमरीला पिवोट्स प्लॉट करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला सुद्धा हे मॅजिक दिसतंय का, की तिथे तिथे प्राइस रिॲक्ट करते त्या लेवल्सना. आणि जर तुम्हाला हे ऑब्झर्व झालं तर मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू सो मच अँड बाय.